प्रतिबिंब जनमानसांचे। दिल्ली गेट बनलं अपघातांचा हॉटस्पॉट। उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। अहिल्यानगर शहरातील दिल्ली गेट चौक परिसरातील डिव्हायडर अपघातांचे प्रमुख कारण ठरत असून येथे वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। याच पार्श्वभूमीवर भाजपचे उपमहापौर धनंजय जाधव यांनी आज सोमवारी 29 जून रोजी घटनास्थळी धडक भेट देत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले। दिल्ली गेट परिसरात वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांनी अनेकदा प्रशासनाचे लक्ष वेधले होते, मात्र प्रभावी उपाययोजना होत नसल्याने अपघातांची मालिका सुरूच होती। अखेर उपमहापौर धनंजय जाधव स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि महापालिकेच्या अभियंत्यांसह संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी डिव्हायडरवर तातडीने रिफ्लेक्टर बसवण्याच्या सूचना देत रात्रीच्या वेळी वाहन चालकांना स्पष्टपणे डिव्हायडर दिसेल यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले। तसेच परिस्थितीची गरज भासल्यास हा धोकादायक डिव्हायडर हटवण्याचाही निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले। दिल्ली गेट परिसरातील नागरिकांनी वारंवार अपघातांमुळे भीतीचे वातावरण असल्याची भावना व्यक्त केली होती। उपमहापौरांनी स्वतः पुढाकार घेत तत्काळ उपाययोजनांच्या सूचना दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे। आता प्रशासनाकडून या सूचनांची कितपत प्रभावी अंमलबजावणी केली जाते आणि दिल्ली गेटवरील अपघातांची मालिका खरोखर थांबते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। गेल्या 2-3 दिवसापासून आपल्या दिल्ली गेटला जो डिवायडर आहे त्या डिवायडरला धडकून बरेचसे ॲक्सिडेंट झाले। काय होतं, नालेगावातून जो वेशीकडे रोड जातो त्यामध्ये ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने डिवायडर लावण्यात आलेला आहे। परंतु रात्रीच्या वेळी लाईटचा अभाव आणि काल झालेला पाऊस त्याच्यामुळे काल सुदैवानं 4 गाड्या या ठिकाणी याला धडकल्या। सुदैवानं कुठली हानी झालेली नाही। त्यामुळं आज या भागातील नागरिक असतील, साहेब असतील, आमचे मित्र सुनील सुरके असतील यांनी तातडीने आम्हाला सांगितलं। त्यामुळे मी या ठिकाणी पाहणी करायला आलो। माझ्यासोबत आमचे अभियंता निंबाळकर साहेब या ठिकाणी आले। आम्ही ती सविस्तर पाहणी केली आहे आणि नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्याची डिवायडरची गरज नाही, परंतु डिवायडर लगेच काढता येईल नाही सांगता येत नाही। तात्पुरती उपाययोजना म्हणून मी अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहे। त्यानुसार ते आजच्या आज त्या ठिकाणी रिफ्लेक्टर लावायची व्यवस्था त्या ठिकाणी ते करत आहेत। तर मी त्यांना पुन्हा एकदा सांगतो की मग ते आजच्या आज त्यांनी ते करावं। नाहीतर शेवटी काय नागरिकांना जर याच्यामधून जर कुठली दुर्घटना होणार असेल, जीवितहानी होणार असेल तर आम्हालाही त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल। तर म्हणजे आम्ही सत्तेतले आहोत तशी वेळ येणार नाही। निंबाळकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत, लगेचच आजच्या आज त्या ठिकाणी कारवाई करणार आहेत। एवढंच मी या निमित्ताने सांगतो। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।